सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज गुढीपाडवा, आपलं नवीन वर्ष आजपासून सुरू होतं आहे ना. तर त्यानिमित्त नीता चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडून मला एक छानशी पोस्ट मिळाली, तर ती वाचून दाखवते. गुढीपाडवा म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे बांबूची उंच काठी, त्याच्या टोकाला जरीचं वस्त्र, त्यावर उलटं पात्र म्हणजे कलश, फुलांचा हार, कडुलिंबाची डहाळी आणि साखरेची पदकमाळ म्हणजे गाठीची माळ, असं चित्र लगेच समोर येतं. परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष आपण अशी गुढी उभी करत आहोत. ती अशीच का उभी करायला सांगितली असेल बरं, याचा कधी विचार केलात का मैत्रिणींनो? त्याचा निश्चितच शास्त्रशुद्ध अर्थ असणार. राष्ट्रसेविका समितीच्या नित्यपाठाच्या पुस्तकात यावरचं एक सुरेख गीत आहे. त्या गीतात गुढीचा नेमका जो भावार्थ आहे तो सांगितलेला आहे. हिंदू संस्कृतीत कधीकधी प्रतीकांचा वापर असतो, त्यातून काहीतरी शिकवण आणि बोध आपण घ्यायचा असतो. यावर्षी आपण तो समजून घेऊया. मान वर करून बघावं लागेल अशा उंच जागी गुढी उभी करायची. आपलं ध्येय हे नेहमी उच्च असावं, हेच ती काठी सुचवते. अर्थात हे सहजासहजी होणार नाही. त्यासाठी आपण वेळ न घालवता सतत कष्ट केले तरच हे साध्य होतं. असा कानमंत्र मिळतो आपल्याला ह्याच्यातून. पहाटेच उठून स्नान करून शुचिरभूत होऊन गुढी उभी करायची. सहजपणे लक्षात येतं, लवकर उठलं की काम करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. ध्येय गाठायचं असेल तर कृती करताना काळाचं आणि वेळेचं भान ठेवायचं, हे गणित जमायला हवं. आज सण आहे म्हणून भरजरी वस्त्र गुढीला लावलंय. ते सांगतं, जीवनात सतत आनंद मिळेल अशी वेडी आशा ठेवायची नाही. दुःखही अटळ आहे, त्याची पण तयारी ठेवा. कोणाला दान द्यायचं असेल तर आपण ते पात्र पूर्ण पालथं करतो, रिकामं करतो. त्याचंच प्रतीक हे गुढीवरचं पात्र आहे. म्हणूनच ते पालथं आहे. ढग पृथ्वीवर जलधारांचा वर्षाव करून पूर्ण रिकामे होतात. निसर्गातून आपल्याला हा संदेश दिलेला आहे. त्यातून आपला हात देणारा असावा, मदतीचा असावा, हे शिकवलं जातं. कर्तव्य निभावताना वेळ प्रसंगी कठोरपणे निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा ते कटू वाटले तरी शेवटी ते हिताचे असतात. त्यांनी मनाला पुढे शांती मिळणार आहे. कडुलिंबाकडून हा बोध घ्यायचा. गुढीवर साखरेचा मध्यभागी छान पदक असलेला हार असतो. बुद्धी वैभव आलं तरी त्याचा गर्व करायचा नाही. अंगी नम्रता हवी, वाणीत गोडवा असावा, शब्दात मधुरता असेल तरच लोक जोडली जातात. तर असा हा आपल्या गुढीचा सुरेख अर्थ. आता यापुढे गीतात जे सांगितलंय ते फार महत्वाचं आहे. आता अशीच गुढी यावर्षी आपण आपल्या मनात लावूया. ती लावताना मातृभूमीच्या प्रेमाचा सडा टाकायचा. अंतःकरणात प्रखर देशनिष्ठेची रांगोळी काढायची. मी आणि माझं इतकं सीमित न राहता भारत मातेची सेवा हे उच्च ध्येय ठेवायचं. अशी ही नवीन संकल्पनांची गुढी उभी करून आनंदानं नववर्षाचं स्वागत करायचं. हातचं काहीही न राखता देशासाठी सर्वस्व अर्पण करायचं. हे ध्येय ठेवलं तर पुढचं वर्षच नाही तर आयुष्यसुद्धा आनंदात जाणार आहे. इतका विशाल विचार राष्ट्रसेविका समितीच्या गीताने प्रतिकात्मक अर्थाने आपल्याला दिलेला आहे. तो तर समजला. आता कृती करणं आपल्या हातात आहे. मी काय करू शकेन, काय करायला हवं, यासाठी मला कोण सहाय्य करेल, याचा विचार करा. आसपास शोध घ्या, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. प्रत्येकाने थोडं थोडं काम केलं
तरी सगळ्यांचं मिळून खूप काही होणार आहे. त्यासाठी सगळे एकत्र येऊया. आमच्या राष्ट्रसेविका समितीत या. इथे हे शिकवलं जातं. मी नेहमी सांगते ते आठवा बरं. संगत फार महत्त्वाची असते. हा नवा विचार मनात रुजावा. यावर्षी तो समजून घेऊन आपण गुढीकडे पाहावं. म्हणूनच हा लेख. मराठी नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. नीताताई, खूप सुंदर असं या प्रतिकात्मक गुढीचं तुम्ही जे विवेचन केलेलं आहे फार सुंदर आहे. धन्यवाद. माझी खात्री आहे की सगळ्या श्रोतृवर्गाला पण हे विवेचन खूप आवडले असेल. तर आज गुढीपाडव्याच्या निमित्त गुढी उभारताना आपण संकल्प घेऊया की आपल्या राष्ट्रासाठी आपण काय करू शकू याचा विचार करायला हवा. आपण तसा नक्की करूया. धन्यवाद.